नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंट करत होते की तुम्ही पाणी कधी देणार आहे तुमच्या हरभरा पिकाला. तर बघा, ह्या आता माझा जॅकी 9218 हरभरा आहे. बघा, मी व्यवस्था केली आहे पाणी देण्याची. आहे बघा, उद्यापासून आपलं पाण्याला सुरुवात होणार आहे. कारण की पाणी पाहिजे. मी 2-3 दिवस झाले हरभऱ्याचं निरीक्षण करत आहो. बारीक अडी आहे आणि हरभरा आपला पाणी मागत आहे. कारण की आपली हलकी जमीन आहे शेतकरी मित्रांनो, आणि बराचसा माल कव्हर केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल, घाटे घाटे दिसत आहे आपल्या हरभऱ्याला. आहे बघा, घाटे घाटे, आणि वरचे फुलं नाही का पांढरुके पडत आहेत, तेच नाही आहे. तर शेवट आता 80 दिवसाचा कालावधी झालेला आहे आपल्या हरभऱ्याला, नाही का. तशा हरभऱ्याचा कालावधी किती दिवसाचा आहे? तो परिपक्वता कालावधी आहे शेतकरी मित्रांनो, 90 ते 100 दिवसात परिपक्वता होतो. पण आता 77 दिवस झालेले आहे, नाही का. आता 3 दिवसात 80 दिवस होणार. मग उरले आपल्याला 23-25 दिवस आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर या दिवसात 10 दिवसात आपला फेर जातो. तर या 10 दिवसात जर फेर गेला तर आपला हरभरा जे काही फुलं आहेत शेंड्यापर्यंत, जे 12, 13, 14ची सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला, ते पूर्ण भरून येईल. आणि जे काही माल पकडलेला आहे ते पण भरून येईल शेतकरी मित्रांनो. घाटे ठस भरणार. या पाण्याचा फायदा होईल, कारण की जमीन पण उरली आहे आपली. बघा, आहे ना. तर फायदा होईल शेतकरी मित्रांनो या पाण्याचा. तुमचीही अशी अवस्था झाली असेल, माल भरपूर असेल आणि 70-80 दिवस झालेले असेल, माल भरपूर घाटेच घाटे असतील, फुलकाची संख्या कमी असतील, काळपट डोम दिसत असेल, तर एक पाणी तुम्ही देऊ शकता साधारण 2.5 ते 2 तासाचं, जास्त नाही. तर बघा, उद्या शीप लागणार आहे शेतकरी मित्रांनो आपली. उद्या आपली शीप लागणार आहे हरभरा पिकामध्ये. उद्यापासून शेवटचं पाणी आपण देण्याला सुरुवात करत आहोत. तर तुम्ही केलं का शेवटचं पाणी सुरुवात? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची प्रतिक्रिया सांगा. आणि आपला व्हिडिओ येणारच आहे आज 7 वाजता व्हिडिओ येणार आपला. नक्की लाईक कमेंट करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.